आपलं जे प्रॉडक्ट आहे, आपली जी सर्व्हिस आहे, ती आपण फुकट लोकांना द्यायची नाही. त्याच्यात प्राईज मिळालं पाहिजे आणि प्रत्येक पहिल्या कस्टमरपासून आपण प्राईज मिळाली पाहिजे. अशा पद्धतीची मानसिकता साधारणपणे आपल्याकडे असते. अलक पांडे फिजिक्सवाला ह्याने या प्रवृत्तीला पूर्णपणे छेद दिला. त्याने फिजिक्सवाला म्हणून फिजिक्सचे व्हिडिओज YouTubeवरनं अवेलेबल करून दिले. साधारणपणे 1600 फ्री व्हिडिओज आणि 30 करोड व्ह्यूज पर्यंत त्याने ॲब्सोल्युटली फ्री दिले. या सगळ्या प्रोसेसमधनं त्याने 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे ग्राहकाचा म्हणजे विद्यार्थ्यांचा JEE मेन्सला तयार करताना त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे आणि त्यांचा जो ट्रस्ट आहे त्याच्या शिकवण्यावरती तो त्याने संपादन केला. आणि दुसरी गोष्ट पेरेंट्सचा पेन पॉईंट काय, आपल्या मुलांना जर का कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तयारी करायची असेल तर त्यांना मोठ्या फीज देऊन क्लासेसला टाकावं लागतं. ते पूर्णपणे त्याने फुकट केलं. या दोन्हींचा ट्रस्ट मिळवल्यानंतर त्याला जवळपास आता 30 करोड सबस्क्रायबर पेइंग कस्टमर्सवर मिळालेले आहेत. आज फिजिक्सवाल्याचा IPO येतोय आणि त्याचं $3.1 बिलियन इतकं व्हॅल्युएशन झालेलं आहे केवळ फिजिक्स शिकवून आणि अर्थात आता बाकीचे सब्जेक्ट सुद्धा शिकवून. परंतु अशा पद्धतीने सुरुवातीला ॲब्सोल्युटली फ्री कॉन्टेंट देऊन लोकांचा ट्रस्ट घेऊन आणि त्याच्यानंतर प्रीमियम मॉडेल बनवणारा अलक पांडेचा IPO येतोय, त्याला माझी शुभेच्छा तर आहेच. परंतु बिझनेस कशा वेगळ्या पद्धतीने करायचा हे अलक पांडेने फिजिक्सवाल्याच्या थ्रू दाखवून दिलं आहे. आपलं जे प्रॉडक्ट आहे, आपली जी सर्व्हिस आहे, ती आपण फुकट लोकांना द्यायची नाही. त्याच्यात प्राईज मिळालं पाहिजे आणि प्रत्येक पहिल्या कस्टमरपासून आपण प्राईज मिळाली पाहिजे. अशा पद्धतीची मानसिकता साधारणपणे आपल्याकडे असते. अलक पांडे फिजिक्सवाला ह्याने या प्रवृत्तीला पूर्णपणे छेद दिला. त्याने फिजिक्सवाला म्हणून फिजिक्सचे व्हिडिओज YouTubeवरनं अवेलेबल करून दिले. साधारणपणे 1600 फ्री व्हिडिओज आणि 30 करोड व्ह्यूज पर्यंत त्याने ॲब्सोल्युटली फ्री दिले. या सगळ्या प्रोसेसमधनं त्याने 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे ग्राहकाचा म्हणजे विद्यार्थ्यांचा JEE मेन्सला तयार करताना त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे आणि त्यांचा जो ट्रस्ट आहे त्याच्या शिकवण्यावरती तो त्याने संपादन केला. आणि दुसरी गोष्ट पेरेंट्सचा पेन पॉईंट काय, आपल्या मुलांना जर का कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तयारी करायची असेल तर त्यांना मोठ्या फीज देऊन क्लासेसला टाकावं लागतं. ते पूर्णपणे त्याने फुकट केलं. या दोन्हींचा ट्रस्ट मिळवल्यानंतर त्याला जवळपास आता 30 करोड सबस्क्रायबर पेइंग कस्टमर्सवर मिळालेले आहेत. आज फिजिक्सवाल्याचा IPO येतोय आणि त्याचं $3.1 बिलियन इतकं व्हॅल्युएशन झालेलं आहे केवळ फिजिक्स शिकवून आणि अर्थात आता बाकीचे सब्जेक्ट सुद्धा शिकवून. परंतु अशा पद्धतीने सुरुवातीला ॲब्सोल्युटली फ्री कॉन्टेंट देऊन लोकांचा ट्रस्ट घेऊन आणि त्याच्यानंतर प्रीमियम मॉडेल बनवणारा अलक पांडेचा IPO येतोय, त्याला माझी शुभेच्छा तर आहेच. परंतु बिझनेस कशा वेगळ्या पद्धतीने करायचा हे अलक पांडेने फिजिक्सवाल्याच्या थ्रू दाखवून दिलं आहे.